आणि अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, कुणाचा देह पवित्र मानायचा, ज्याची वाणी पुण्यवंत आहे त्याचा देह पवित्र मानायचा। मग इथपर्यंत आल्यानंतर प्रत्येक काळामध्ये भगवंताच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही। मग दुसऱ्या चरणामध्ये आल्यानंतर तुकोबाराय सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या। आयुष्यातल्या पापांच्या राशी जळून जायच्या असतील ना महाराज, तयाचं चिंतन करावं लागेल, म्हणजे आम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागेल। आणि ज्यावेळेस आम्ही भगवंताचं चिंतन करू ना महाराज, तिसऱ्या चरणात आल्यानंतर तुकोबाराय सांगता, देव चिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे। देव नुसता तुमच्यापर्यंत येत नाही, तर देव धावत धावत तुमच्यापर्यंत येतो। आणि एकदा का देव धावत धावत आपल्यापर्यंत आला की मग चौथ्या चरणात तुकोबाराय सांगतात, काय त्या उरले वेगळे